ह्या आईचे जिवंतपणे हा सोहळा केला, खरंच ह्या जगामध्ये काही कमी पडणार नाही। म्हणून त्या आईची मूर्ती जगात दुसरीकडे नाही। लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, माऊलीचं चित्त असतं निस्वार्थी प्रेम करणारं नातं म्हणजे मायबापाचे। त्यांच्या इतकं प्रेमच नाही जगामध्ये, एवढं प्रेम ते आपल्याला देत असतात। आणि त्या प्रेमातून, त्या प्रेमाच्या सागरेमधून आज ही आजीची वाटचाल करत असताना मला ती कविता खरंच मनावी वाटली की तिच्यासारखी जगात दुसरी मूर्ती नसते। म्हणून त्या सुभाषितकाराने म्हणावं, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार 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 नाही। शाळेतून घरी जाताना मजला उशीर होई, गल्ल गल्लीत हात फिरे मजला तू गाई, तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही। आणि अशीच आई, तिने आपल्या जीवनावर जे उपकार केले त्या उपकाराची परतफेड कधीही होऊ शकणार नाही, असं फुलांचा वर्षाव तिने आपल्या जीवनावर उधळलेला असतो। म्हणून आईला अजूनही शताब्दी गाठावी ही मी प्रार्थना करते भगवंताकडे। सर्व घुमरे परिवार आणि खऱ्या अर्थाने आपली आद्विकाच्या माध्यमातून एक रणरागिनी, कर्मयोगिनी राजमाता जिजाऊंनी, राष्ट्रमाता अहिल्यादेवींनी जे कार्य धर्माचं केलं, सावित्रीमाईंनी जे पाऊल आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये टाकलं, ते कार्य आद्विकाच्या माध्यमातून घडावं। कारण की इथून पुढच्या काळामध्ये आधीचा काळ एवढा भयंकर होता, महिलेला शिक्षणापासून अगदी प्रपंचापासून, मुलाबाळापासून अगदी एवढं किचकट प्रवास होता। पण आत्ताचा काळ एवढा सोपा झालेला आहे, प्रत्येक घरातील प्रत्येक बापाला वाटतं, आज संदीप भाऊंना वाटतं माझी मुलगी गावात एक नंबर झाली पाहिजे, 10वीत तिचा पहिला नंबर आला पाहिजे, ती ऑफिसर झाली पाहिजे, कलेक्टर झाली पाहिजे, जिल्हा अधिकारी, नवे नवे राज्यपदावर राजकारणामध्ये ती पुढे गेली पाहिजे, आज प्रत्येक बापाला वाटतं। आणि त्या बापाची स्वप्न, त्या आईची स्वप्न आज आद्विकाच्या माध्यमातून भरभराटी जावो, पुढे जावो, ही सुद्धा मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते। आदरणीय या ठिकाणी आमच्या संगीताताई राजेंद्र घुमरे, मीनाक्षीताई बाजीराव घुमरे या ठिकाणी दोघीही आपल्या आजींच्या सुना आहेत, आमच्या अरुणाताई आहेत, सर्व घुमरे परिवार। रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय राम। जय बजरंगबली हनुमान की, श्री प्रभु रामचंद्र भगवान की, श्री 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 भैरवनाथ महाराज की, गणपती बाप्पा मूर्ती, श्री संत शिरोमणी साईबाबा की, श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव सिद्धेश्वर महाराज, भारत माते की, हर 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 की, काला 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 वाह वाह टाळ्या। अकल्प आयुष्य पावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा
हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. भगवंताचे लढीवाळ भक्त ज्या संत मायबापांनी भागवत धर्माचा प्रसार हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता ज्याची विश्वभर प्रचाराच्या माध्यमातून आपली वारी सुरू केली, खऱ्या अर्थाने विश्व माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा कधी काळी वाटावं की ह्या संतांचं गोड चिंतन ऐकावं, त्यांचं ज्ञान माझ्याही कानी पडावं असं ज्या ज्ञानोबरायांना वाटायचं. जो जगाचा मालक असा घास भरवावा त्या संतांनी आणि माझ्या पांडुरंगाने तो आनंदाने खावा असं ज्या देवालाही वाटायचं, असे नामदेवराय जे संत श्रेष्ठ आहेत, जे प्रेममूर्ती आहेत, ज्यांनी नामाच्या चिंतनातून नामाच्या प्रेमातून भगवंताला आपल्या हृदयामध्ये जागृत रूपाने साक्षात रूपाने साठवलं, असे श्री संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा अतिशय महत्वाचा बसलेल्या मायबापांपैकी बऱ्याचशा मायबापांच्या परिचयाचा अतिशय गोड चिंतनाचा अभंग आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय भगवंताकडे दान मागत आहेत, भगवंताला मागणं करीत आहेत, भगवंताला विनंती करत आहेत, भगवंताला विनवणी करत आहेत. आणि असाच विनवणीचा दान मागणारा मागणीपर प्रकरणातील अभंग नामदेवरायांच्या गाथ्यातील तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी. विठ्ठल विठ्ठल मग काय आहे सहस्त्रचंद्र सोहळ्याचं महत्व, काय तो काय सहस्त्रचंद्र. सहस्त्र म्हणजे तर आपल्याला सगळ्याला माहित, हजार. हजार या ठिकाणी ज्याला हजारची संख्या ज्या शब्दामध्ये मोडली जाते, ज्या अक्षरामध्ये, त्याचं नाव आहे सहस्र. तर आजींच्या जीवनामध्ये त्यांनी 996 ज्या पौर्णिमा आहेत, एका महिन्यामध्ये किती असतात पौर्णिमा? 4-5 ना, एक असते. 12 महिन्याच्या आजोबा गणितात पक्केत बर का, आणि ते पुढे बसले त्याच्यामुळे सगळं गणितच सांगायचंय बाबा आज कीर्तनात. काय तर 12 पौर्णिमा जेव्हा पूर्ण होतील तेव्हा एका वर्षामध्ये 12 पौर्णिमा असतात. आपल्या जीवनामध्ये 83 जेव्हा वर्ष आपल्या जीवनाचे पूर्ण होतात त्यावेळी 996 पौर्णिमा परिपूर्णतेला जातात आणि राहिलेल्या 4 म्हणजे 83 वर्ष पूर्ण होऊन 4 महिने जेव्हा उलटले जातात त्यावेळी हा सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम मानवी जीवनाचा केला जातो. आणि ह्या सहस्त्र चंद्र दर्शनाची ताकद एवढी असते. दुपारी विधी झाला, पण आता येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला आजींचे जे सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम विधी झाला त्यांना तो पूर्ण झाला आणि त्यांनी चंद्राच्या सावलीमध्ये, चंद्राच्या शीतलतेमध्ये एखादी साधना केली, मंत्र केले, नामचिंतन केलं, एखादी कोणतीही वाचा सिद्धीची गोष्ट त्यांनी केली तर ती सुद्धा परिपूर्णतेला जाण्याची ताकद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली असते. एखादं दूध आहे, दुधाच्या ग्लासामध्ये जेव्हा चंद्राचं दर्शन घडेल आणि ते दूध जेव्हा आपण सेवन करेल, जगताला देईल, घरच्यांना देईल, त्यावेळी आपली जीवनातली रोगराई सुद्धा नष्ट होते. एवढी ताकद सहस्र चंद्र दर्शनाच्या विधीमध्ये असते आणि ती विधी आज आजीच्या जीवनामध्ये परिपूर्णतेला जात आहे. हा सहस्र चंद्र दर्शनाचा महत्वाचा भाग आहे. आणि अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे एक एक पाऊल मी असं टाकते की जे पाऊल माझ्या धर्माचं असेल, माझ्या संस्कृतीचं असेल, माझ्या जीवनामध्ये जी वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये मी सात्विक कर्म माझ्या जीवनामध्ये घडावं याच्या करिता एक पाऊल मी टाकते. ते विठ्ठल विठ्ठल भूमी म्हणून संबोधलं जातं. एकही दिवस असा नाहीये की ज्या दिवशी कोणतं या ठिकाणी सण नाहीये, पुण्यतिथी नाही, जयंती नाही, कोणताही दिवस असा जात नाही. प्रत्येक
दिवशी काही ना काहीतरी चाललेलं आहे. मग ह्या सणांच्या भूमीमध्ये जे संत मायबाप जन्माला आले त्या संतांचं कार्य मला थोडंसं सांगायचंय. नामाच्या जोरावर भगवंताला आपलंसं करणारे संत जन्माला आले, ज्ञानाच्या जोरावर भगवंताला आपलंसं करणारे संत जन्माला आले, कर्माच्या जोरावर भगवंताला आपलंसं करणारे संत जन्माला आले. नवे नवे आईचे संस्कार, स्वतःची युक्ती, जगावर राज्य करण्याची ताकद ज्या छत्रपती राजांनी आपल्या मनगटात निर्माण केली ते राजे ह्याच भूमीमध्ये जन्माला आले. नवे नवे महिला रत्न म्हणून धर्माची स्थापना महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता अवघ्या भारतभर ज्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली असं महान रत्न आपल्याच या मायभूमीला लाभलं. आणि ह्या सर्वांनी तुमच्या आमच्या हाती दिला तो भगवा. त्या भगवाची ताकद सोपी आहे का हो? असं तसाच प्राप्त झालेला आहे का तो आपल्याला? तर भगवा म्हणजे त्यागाचा रंग, भगवा म्हणजे सूर्याचा रंग, भगवा म्हणजे जाज्वल, जो शौर्य, जो धाडस आपल्याला सर्वांना प्रदान करतो असा तो भगवा आहे. आणि त्या भगव्याला पुढे घेऊन जायचं असेल तर तुमच्या आमच्या अनेक मायबापांची तरुण पिढीची गरज आहे. आज मला आपल्या गावाचे माजी सरपंच संदीप आबांचं, सर्व परिवाराचं एवढा अभिमान वाटतो की आज आपण हा भगवा जाज्वल राहण्याकरिता हा महान कार्यक्रम आपल्या घरी राबवला. आज या ठिकाणी श्रीधर भाऊ शिवसेनेमध्ये काम करत असताना मला सांगायचंय राजकीय हेतू कोणता नाहीये, पण आज आपण ज्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो, एक हिंदू म्हणून जन्माला आलो, त्यावेळी त्या भगव्याला जाज्वल ठेवण्याचं कार्य आपल्या सर्वांच्या हाती येतं. म्हणून छत्रपती राजे सुद्धा सांगतात, चला उठा, जागे व्हा आणि चांगल्या कार्याला लागा. आता संपलं दारिद्र्य, संपलं दैन्य, संपलं. आता गरज आलेली आहे माणसांना श्रीमंती नकोय, माणसांना सत्ता नकोय, माणसांना पुढे जाण्याकरिता हा भारत टिकला पाहिजे, तरुण टिकला पाहिजे. जर भारत टिकला नाही, भारताचं अस्तित्व टिकलं नाही, भारतातला तरुण जर वाया गेला तर हे कीर्तन आणि प्रवचन बाजूलाच राहील. सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम तर लांब लांब पर्यंत. आज किती अभिमान, माणसं गेल्याच्या नंतर मायबापाचं फार मोठं वर्ष साध्य करतात, पण जिवंत असताना आजींना हा सोहळा पाहायला भेटला म्हणून आपल्या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की हे भाग्य, हे घराण्यावर केलेले संस्कार आहे आणि त्या संस्कारामुळे आज हे पुढे चाललेले पुण्यवंत. कशासाठी? तर हे याच्यासाठी. म्हणून आपल्या सर्वांना गरज आलेली आहे त्या हातामध्ये भगवा घेण्याची, आणि तो फक्त घेण्याची नव्हे तर तसं कर्तृत्व करण्याची. कारण की भगव्यामध्ये आपल्या सर्वांचं अस्तित्व दडलेलं. म्हणून मला वाटतं आज ही सगळी तरुण पिढी, आपले बालगोपाळ, ही सगळी भारताची उज्ज्वल पिढी आहे. ह्या सर्वांनी आपल्या सर्वांच्या हाती काय असावा आणि काय करावं तरुण पिढीने, तर त्या सुभाषितकाराने म्हणावं, चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्यात संपल, दैन्यात संपल. आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे शाना म्हाला, भगव्याची शाना म्हाला, भगव्याची शाना म्हाला, होऊन आमचं जीवन भगवून धन्य धन्य झालं. आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगवा वादळ वादळ जगताच्या उद्धाराकरिता निर्माण केलं, छत्रपती राजांनी उभं केलं, त्याचं कर्तृत्व पुढे जावं.
आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय सुद्धा तेच सांगतात की ज्यावेळी भगवंत हा कर्माच्या जोरावर आपलाचा होत आहे, त्या कर्माच्या माध्यमातून त्या भगवंताला सुद्धा आणि संत मायबापाला सुद्धा ह्या जीवनाची खऱ्या अर्थाने किंमत कळायला हवी, खऱ्या अर्थाने वर्म कळायला हवं. आणि ज्यावेळी असं घडेल त्यावेळी साक्षात संतांचा सुद्धा फार मोठा वाटा आपल्या जीवनाला लाभेल. आणि त्याच्यातलाच एक वाटा नामदेवरायांनी तुमच्या आमच्याकरिता महत्वाचा उचलला, म्हणजेच अभंगाचं पहिलं चरण. मागणं करताय, दान मागताय, म्हणजे तो दास, तो हरीचा भक्त त्या पद्धतीत कार्यावर जर अरूढ झालेला असेल तर त्याच्याकरिता ज्ञानोबराय, त्याच्याकरिता नामदेवराय ह्या अभंगाच्या माध्यमातून मागणं करत आहे की आता अभंगाचा पहिलं चरण, अभंगातला पहिलाच शब्द आहे काय महिला मंडळ? अभंग कुणाचा आहे? शाळेत फक्त 90% आम्हाला. कीर्तनात म्हणलं की कधी संपत आहे आधीच. नाही, असं नाही होणार तुम्हाला महिला मंडळ. अभंग कुणाचा आहे? नामदेवरायांचा आहे. आणि अभंगातला पहिला शब्द आहे अकल्प. इथं बसलेल्यापैकी कुणी हा अभंग ऐकला नाही असं आहे का? वारकरी तर सगळ्या आपल्या रोजचा पाठातला अभंग आहे, रोज आपल्याला आरतीनंतर आपण तो घेत असतो. मागण्यातला अभंग अतिशय महत्वाचा आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्य लाभू दे. कुणाला? हरिदासाला. हरिदासाला काय लागू दे? तर अकल्प आयुष्य लागू. झाला अर्थ, संपलं कीर्तन. पण त्या शब्दामध्ये गुंतण्यापेक्षा त्याचा भाव जेव्हा तुमच्या आमच्या लक्षात येईल त्यावेळी परमार्थ करायलाही आणि पुढे जायलाही सोपं पडेल. म्हणून आपल्याला थोडासा अर्थ उलगडून सांगावं लागेल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. अकल्प म्हणजे कल्पापर्यंत. पण महाराज कल्प म्हणजे काय? कल्पाचं गणित काय? आम्हाला काय कळणार? जसं जगाचा मालक काय? अनंत ब्रह्मांड. अनंत म्हणलं ज्याला अंतच नाही असं तो अनंत ब्रह्मांड. तसं अकल्प जे नामदेवराय देवाकडे मागणं मागतात. आता बसलेल्यापैकी कुणाला तरी 1000 वर्ष भेटलेले का हो? सांगा की मला. जे कीर्तन होणार आहे आत्ताच्या कीर्तनामध्ये आपल्या आजी आहेत. आजींचं वय वर्ष 80च्या पुढे, म्हणजे 83 वगैरे ना आजी, बरोबर ना? 83 वर्ष पूर्ण झालेले आहेत आजींना. इथं बसलेल्यापैकी एखादा जास्त प्रामाणिक असेल, इमानदार असेल तर तो 110, 108 वगैरे इथपर्यंत जाऊ शकतो. पण तुमचं आमचं तर आता 60 वरच झालंय पूर्ण. 100पर्यंत आपण जाईल का नाही याची गॅरंटी आपल्याला नाही. म्हणजे इथं बसलेल्यापैकी कोणीही 100च्या पुढे गेलेलं नाही. म्हणजे ज्याचा कुणाचा जीवनामध्ये आलेला अनुभव आहे तो फक्त किती आहे? 100 वर्षाच्या मर्यादित काळाचाच आहे. याच्या पलीकडे 100 उलटून 110च्या जास्तीत जास्त 120, त्याच्या पुढे कुणाचाही अनुभव आपल्याला अजूनपर्यंत भेटला नाही. तुम्ही म्हणताल आमचं जाऊ द्या, संतांचं घ्या. मला सांगा, जे संत मायबाप होऊन गेले, ज्ञानोबराय झाले, जेवढे आपल्याला माहिती आहेत, अनेक संत झाले, पण त्याच्यातले ज्ञानोबराय झाले, नामदेवराय झाले, चोकोबा महाराज झाले, सावता महाराज झाले, नागबाबा झाले, अनेक नामदेवराय झाले, निळोबराय झाले, तुकोबराय झाले, संत बहिणाबाई झाल्या, मुक्ताबाई झाल्या, कानोपात्रा झाल्या. ह्या सगळ्यांना 1000 वर्ष होतं का हो आयुष्य? किती होतं? संतांच्या जीवनाची तर आपण मर्यादा लावू नाही शकत. ते जिवंतच आहेत, त्याची मर्यादा नाहीये. पण त्यांनी जे जीवन व्यतीत केलं तेही किती होतं? 100 वर्षाचं जीवन होतं. त्याच्या पलीकडे त्यांनीही गेलेलं नाहीये, आपणही गेलेलो नाहीये. आणि शास्त्र सुद्धा सांगते की मानवी देह, मानवी जीवन किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचे. पण नामदेवरायांनी जे अभंगामध्ये मागितले ते तर काय आहे? आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे. ते किती आहे? अकल्प. कल्पापर्यंत म्हणजे अकल्प. झाला अर्थ नव्हे. अकल्प आयुष्य एक युग पाहिलं तर आपण ज्या युगामध्ये राहतोय हे कलियुग आहे. याच्या आधी 3 होऊन गेली जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत. 0च होतं पहिले. कान्होबा रायांचं विचार सागर
पहिले कोटीच नव्हते काही, अवघे शून्यच होते बाई, मेघ सूर्य तारांगणा पाही, कानोबा तेरे तेरे ते. फक्त ते होतं शून्य, आणि ज्याला नाव आपण दिलं ब्रह्म. त्याच्यापासून जगताची उत्पत्ती झाली, त्याच्यापासून युग 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 तयार झाली. जास्त वेळ आपल्या शब्द रचनेमध्ये घालवणार नाहीये, पण आपल्याला सगळ्याला समजावं. नामदेवरायांनी तर मागणी केली. बरं, एवढी मोठी कल्पाची मागणी म्हणजे अवघड आहे का सोपी आहे हो? चलताना चलत चलत तर वाटते सोपं मागितले, पण त्याच्यात गेल्याच्या नंतर अरे बापरे खूप अवघड आहे. शक्य की अशक्य आहे? 100% अशक्य वाटते. सोपी आहे का अवघड आहे? तर 100% अवघड वाटते. सार्थ आहे का निरर्थक आहे? 100% असं वाटते की एवढं कसं शक्य आहे असं आपल्याला वाटतंय. योग्य की अयोग्य? तर असं पण आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. म्हणजे नामदेवरायांनी अकल्प आयुष्य हरिदासाला मागितलेलं आहे, मग एवढं कसं गणित त्यांनी मांडलेलं असेल? एवढं कसं आयुष्य ज्या ज्ञानोबारायांनी, ज्या नामदेवरायांनी स्वतःही तेवढे जीवन जगले नाही. तुकोबारायांच्या काळाचा विचार केला, नामदेवरायांच्या काळाचा विचार केला, ज्ञानोबारायांच्या काळाचा विचार केला. ज्ञानोबाराय 22व्या वर्षी समाधिस्थ झाले, तुकोबाराय 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले. नवे नवे निळोबाराय, नवे नवे नामदेवराय 82 वर्ष समाधिस्थ झाले. आद्य गुरु शंकराचार्य 42व्या वर्षी गेले. सगळे संत, क्रांतिकारक, शूर, जवान, सगळे सगळे कोणीही याच्या पलीकडे गेलेलं नाही. मग नामदेवरायांना सुद्धा एवढं आयुष्य भेटलं नाही, त्यांनी काय म्हणावं? अकल्प आयुष्य व्हावे तयापुढे. एका कल्पाचा विचार केला तर सत्ययुग, कृतयुग म्हणजेच सत्ययुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि आत्ताच चाललंय ते कलियुग. आता एका युगामध्ये 4,32,000 वर्ष असतात, आणि ज्यावेळी 4,32,000 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक युग पूर्ण होतं. त्यावेळी एक युग पूर्ण होतं. 4,32,000 अधिक म्हणजे प्लस अधिक 4,32,000 किती झाले बाबा? आपलं ठरलंय बर का. मी पण गणितात फार कच्चीच आहे, आणि महिलांचा गणित विषय हा आवडीचा ना? अजिबात गणित विषय आवडीचा नाही. गणितात इकडची पार्टी थोडी पुढे जाईल, पण महिला मंडळ तर गणितात फार नाही. बेरीज, हिशोब, प्रपंचाची बेरीज बरोबर लावतात, कारण की बचत गट तुमच्याकडे नाहीये ना, बचत गट आमच्याकडे. घराचा संसार महिन्यापासून वर्षापर्यंत, आता मार्च एंडिंगचा विषय वेगळा, पण वर्षाचा हिशोब ह्या पार्टीकडे. म्हणून गणितात पक्क्या पण तेवढ्याच असतात, प्रपंचात पक्क्या तेवढ्याच असतात. 4 लाख अधिक 4,32,000 अधिक 4,32,000 झाले 8,64,000. ते झालं त्रेतायुग. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 8,64,000. त्याच्यामध्ये पुन्हा अधिक केलं आणि द्वापार युगाची बेरीज केली तर 12,96,000 ही कशाची बेरीज येते? तर द्वापार युगाची. आणि त्याच्या पुढे कलियुगाचा विचार केला. आपल्याला गणितात अडकायचं नाही, पुढे तुम्हाला सांगणार आहे, पण थोडस. आणि त्याच्यानंतर आत्ताचं हे कलियुग आहे. ह्या कलियुगाचं वर्ष जर त्या 12,96,000 पुन्हा 4,32,000 जर प्लस केले तर 17,20,000 त्याचा आकडा येतो. आता घरी गेल्यावर आपण सगळं हे करूया, इथं जाऊ द्या. आणि ह्या चारही युगातल्या ह्या युगांच्या लक्षांची बेरीज केली तर सगळ्या लक्षाची बेरीज येते 43,28,000 गुणुले 1,000 बरोबर कल्प. बरोबर एक कल्प. असे अकल्प आयुष्य माझ्या कुळाला लाभू दे. आता कसं शक्य आहे? तर थोडस त्याच्यातलं पुढचं बघितलं तर सोपं आहे. माझ्या सकळा हरीच्या दासा, जो कुळातला हरिदास झालेला आहे, ज्याने कुळाची परंपरा पुढे घेऊन गेलेला आहे, त्या कुळाला फक्त एका हरिदासाला नाही. कुळ शब्द आला ना, कुळामध्ये समूह आला, कुळामध्ये संघटन आलं. घरामध्ये 15 जण होते, 15 जणातले 5 जण गेले, राहिले 10 जण. पण त्या 5ंनी अन्नदान केलं,
कीर्तनकार बनले, मोठे धार्मिक कार्य करणारे ऋषी बनले, गावाचा सात्विक भावनेतून सत्कर्म भावनेतून गावाचा कारभार केला, तालुक्याचा विकास केला, असे ते 5 जण होते. ते गेले, पण त्यांचं कार्य अजून पुढे तसंच चाललेलं आहे. मग नामदेवरायांना म्हणायचंय, माणसं बदलतील पण त्या कुळामध्ये, त्या घराण्यामध्ये, त्या कुळ परंपरेमध्ये जे कार्य माझ्या आधीच्या पिढीने सुरू केलं, ज्यांनी धर्माचं कार्य केलं, त्याच कुळाला, त्याच कुळामध्ये अकल्प आयुष्य म्हणजे अशी मुलं जन्माला यावी की ज्यांनी त्या कुळाचा उद्धार करावा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांना, नामदेवरायांना हेच सांगायचंय, माणसं बदलतील, वर्चन चेंज होईल. आजी झाली, चेंज झालं वर्चन, नात आली ना पुढे, पण त्या नातीने आजीच्या पावलावर पाऊल ठेवत आपला संसार, आपल्या कुळाचा उद्धार करावा, त्या कुळाला अकल्प आयुष्य लाभू दे. किती सोपं. मला सांगा, अवघड आहे का? तर अवघड नाही. मग बघा, याच्याही पलीकडचं अजूनही सोपं. गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह आहे. त्या सप्त्यामध्ये 7व्या क्रमांकाच्या कीर्तनाची जी सेवा आहे आणि सेवा झाल्याच्या नंतर जे अन्नदान आहे ते आमच्या घराण्याकडे आलेलं, आणि अचानक ती पंगत आता पुढे गेली. तर त्यांच्या नातवाने यावं आणि सप्ताह कमिटीला सांगावं, अहो तुम्हाला कळत नाही, आमच्या पंजोबांनी ही पंगत सुरू केली. पंजोबा आहेत का? आहेत का पंजोबा? ज्या पंजोबानंतर ज्या आजोबांनी पंगत सुरू ठेवली त्या आजोबा आहेत का? पंगत चालू आहे. ज्या वडिलांनी ही परंपरा पुढे सुरू केली ते वडील तरी आहेत का? वडीलही नाहीत, पण परंपरा चालू आहे. तात्पर्य सिद्धांत नामदेवरायांना हेच सांगायचंय की माणसं बदलतील पण जे धार्मिक कार्य कुळाला शोभेल असं, घराण्याची बापदादांनी जी परंपरा सुरू केली ती परंपरा सुरूच राहावी. आजींनी वारीची परंपरा सुरू केली, ती परंपरा सुनांनी सुद्धा चालूच ठेवावी. ती परंपरा मुलांनी चालू ठेवावी. त्याच्याकरिता कल्पच्या कल्प आयुष्य लाभू दे. ते गेले तरी ती परंपरा पुढे घेऊन जाण्याकरिता माझ्या सगळ्या हरिदासांना, वैष्णवांना, भाविकांना खूप सारं मोठं कल्पच्या कल्प आयुष्य लाभू दे. हे एक कारण. आणि दुसरं कारण, आपलं जरी 100 वर्षाचं आयुष्य असलं तरी ज्ञानोबाराय, छत्रपती शिवाजीराजे, स्वामी विवेकानंद, राजमाता अहिल्यादेवी होळकर, 3 जानेवारीला ज्यांची म्हणजे परवा ज्यांची जयंती, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, गेले 350 वर्षापूर्वी, गेले 750 वर्षापूर्वी, गेले 450 वर्षापूर्वी, पण अजूनही आपण माऊली 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 करतच पंढरीची वाट चालतो. म्हणजे माझे भक्त जातील पण जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत त्यांची ख्याती राहो, कल्पच्या कल्प त्यांची ख्याती राहो, याच्याकरिता आम्ही तुम्हाला मागणं करतो. आणि ते मागणं गेल्याच्या नंतर आता जसं त्यांना हे मागणं परिपूर्णतेला घेऊन जाताय तसंच तुम्ही त्यांना आरोग्य सुद्धा द्या. अभंगाचे दुसरे
मागची पार्टी विठ्ठल माझा इकडं पण घोळच दिसतोय पाठीमागचा आवाजच येत नाही चला 2 मिनिटांना परत होणार आहे विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल आवाज आला इथं विठ्ठल आले पाहिजे नाचायला हा विठ्ठल